लक्ष्मी का टिकत नाही? लक्ष्मी न राहण्याची खरी कारणे, एक डोळे उघडणारी कथा. एका गावात शंकरराव नावाचे गृहस्थ राहायचे. मेहनती होते, कामधंदा चांगला होता, पैसा यायचा पण टिकायचा नाही. महिना संपायच्या आधीच हात रिकामा. शंकरराव नेहमी म्हणायचे, काय नशीब आहे, लक्ष्मी आमच्याकडे बसतच नाही. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका संध्याकाळी एक वृद्ध साधू त्यांच्या दारात आले, भुकेले, थकलेले. शंकरराव चिडचिड करत म्हणाले, आता या वेळेला कोण आलंय? पण साधूंच्या डोळ्यात एक वेगळीच शांती होती. साधू म्हणाले, मला अन्न नको, मला फक्त तुमचं घर पाहायचं आहे. साधू घरात गेले तर घरातली परिस्थिती त्यांनी पाहिली. देवघरात धूळ, दिवा विझलेला, तुटलेली भांडी, साठवलेली, तुटलेली फुटलेली, नोटा चुरगळून ठेवलेल्या. घरात सतत वादाचे वातावरण. हे सर्व काही साधूंनी पाहिले. साधू हसले आणि म्हणाले, इथे लक्ष्मी येते पण थांबत नाही. लक्ष्मीचं वास्तव्य आहे, पण लक्ष्मी काही इथं थांबायला तयार नाही. साधू म्हणाले, स्वच्छतेशिवाय लक्ष्मी कशी राहील? चुरगळलेल्या नोटांकडे बोट दाखवत ते म्हणाले, ज्याचा सन्मान नाही तो टिकत नाही. पैसा टिकत नाही हीच वाक्ये घरात घुमत होती. शब्दही नशीब घडवतात. घरातील स्त्री दुःखी होती. साधू गंभीरपणे म्हणाले, जिथे स्त्री रडते तिथे लक्ष्मी थांबत नाही. कमाई होती पण दान नव्हते. पाणी जर साठवायचं असेल तर वाहू द्यावं लागतं. म्हणून बदलाची सुरुवात